अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। चंद्रभागा नदीमध्ये बुडून एका भाविकाचा मृत्यू झालेला आहे। विठ्ठलाच्या दर्शनासाठी हा भाविक आला होता, मात्र स्नानासाठी गेलेला हा चंद्रभागेत तरुण होता, त्याचा मृत्यू झालेला आहे। पाण्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याचा मृत्यू झाल्याचा पहिला अंदाज वर्तवला जातोय। चंद्रभागेमध्ये विठू दर्शनासाठी आलेल्या या तरुणाचा मृत्यू झालाय। इथलं शोध पथक ह्याचा शोध घेते, कारणांची मीमांसा होते, मात्र पूर आल्यामुळे चंद्रभागा ओसंडून वाहत होती आणि आता याच नदीमध्ये एका भाविकाचा बुडून मृत्यू झालेला आहे। इथे एनडीआरएफची पथकं तैनात ठेवण्यात आलेली आहेत, मात्र स्नानासाठी म्हणून गेला होता आणि पाण्याचा अंदाज आला नाही। पाण्याचा वेग होता, ओढ होती, या ओढीमध्ये हा विठुरायाचा भक्त, हा विठुरायाचा वारकरी वाहून गेलेला आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी भारत नागणे आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देत आहेत। नेमकं काय झालं, त्या ठिकाणी कोणतंच पथक तैनात नव्हतं का, कशामुळे हा मृत्यू झाला हे कळतंय भारत? आषाढी यात्रेचा सोहळा आता पंढरपूरमध्ये सुरू झालेला आहे। भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढते। चंद्रभागा स्नानासाठी देखील भाविक येत आहेत। कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील शुभम पालवे आणि त्याचे मित्र आज सकाळी विठ्ठल दर्शनासाठी आले होते। त्यापूर्वी त्यांनी चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नानासाठी गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पावले हा तरुण त्या बुडाला। मात्र जीव सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती अशी माहिती प्राथमिक मिळते, कारण वारी आहे, गर्दी आहे, तरी पण आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कुठलीही तिथं सुरक्षेची काळजी घेणारी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे हा खरं तर अपघात घडल्याचं धन्यवाद भारत। आपण पाहू शकतोय तेव्हा सगळ्या वारकऱ्यांनी, सगळ्या भाविकांनी नदीमध्ये स्नान करायला जाताना काळजी घ्यायची आहे। पूर आलेला आहे, सगळ्या नद्या दुथडी वाहत आहेत, तेव्हा काळजी घेऊनच स्नान करावं।